शुभ सकाळ भावांनो. तर तुम्हाला सकाळ सकाळी काय भेटतोय का नाही, तर आज आहे रविवार. आपण रविवारी का भेटतोय त्याचं रिझन तुम्हाला सांगतो चलून दमन बरं का. कारण की आज आपण लय मोठी चूक केली. आज म्हणजे काल मी 4 वाजता झोपी गेलो. चला म्हणलं 10-15 मिनिटं आराम करा म्हणलं थोडं. डायरेक्ट उठलं संध्याकाळी 10 वाजता. चूक लय मोठी झाली आपल्याकडून आणि आज आपण त्या चुकीबद्दल आज थोडं वेगळं करणार आहे बरं का. जे मी करणार आहे मी ती कधी केलं नाही बरं का, ते आज मी करणार आहे बघा. तर आज आहे रविवार. परत सांगतो तुम्हाला, आज आहे रविवार. आज थोडं आपण वेगळं करणार आहे. म्हणजे माझा बोलायचा अर्थ की आता पस्तर लय सिरियस नाही घेतलं स्वतःला. कारण की गेल्या हप्त्यात 2दा झालं असं. सोमवारी 1 बार झालं, नाही गेल्या हप्त्यात 1 बार झालं आणि काल 1 झालं. तर मी म्हणलं राव असं कसं चालणार आपलं. वरच्या वर आपण आळसपणा करतोय. आपल्या भविष्याचा काही विचार आहे का नाही. तर आता आपण विचार केले, कधी पण असं काही झालं ना तर स्वतःला काहीतरी शिक्षा भेटली पाहिजेत बरं का. आता मी असंच ठरलेलं आहे आणि आज मी जे करणार आहे ते कधी केलं नाही माझ्या आयुष्यामध्ये, तर आम्ही ते आज करतो. तर चला आता आपण जातोय गार्डनला. बरं का, तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठे जातोय का नाही. तर चला जाऊ पहिलं गार्डन मध्ये, मग कंटिन्यू करू आपण तिथं. तर चला पहिलं गार्डन उघडलेलं आहे आणि अंधार पण आहे भरपूर. तर पायऱ्या कुठे इथे, चला जाऊ पहिले फटाफट बरं का. अंधार भरपूर आहे सकाळ सकाळी. तर आपण जाऊ पहिले, जागा धरू आपली. कारण की आज थोडं वेगळंच करणार आहे मी. कारण की ती माकाच्या वरी गेली माझ्याकडे. ते म्हणतात ना इगो हार्ट झाला, तसं झालं माझ्यासोबत. कारण की लय आळूस भरला माझ्या बॉडी मध्ये. कसं आहे ना, माणसाला एक सूट दिलं ना माणूस परत तेच करतो. त्याच्याबद्दल माणसाला काहीतरी शिक्षा दिली पाहिजे ना. आपण वेगवेगळं काय करणार आहे, तर आपले पार्ट 1 आणि पार्ट 2 होणार आहे. तर पार्ट 1 मध्ये आपण पुशअप चॅलेंज घेऊ. मी तेवढे कधी मारलं नसेल ते आज मारतो बरं का. आणि डिवाइड पार्ट 2 मध्ये लेग स्क्वॉट मारू. ते माझ्या आयुष्यामध्ये कधी मारलं नसेल, ते आज मी मारतो. 500-600 प्लस मारणार आहे आज. पहिले कमीत कमी 100-200 मारला असं, तर आज आपण त्याच्या दुप्पट मारू बरं का. आता मी माइंड मध्ये फिक्स केलेलं आहे. पार्ट 1 पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 मध्ये पुशअप चॅलेंज आणि पार्ट 2 मध्ये होणार आहे आपली असे लागणार. तर चला पहिले मी बसतो, मग तुम्हाला सांगतो की आपण पुशअप किती मारणार आहे, स्क्वॉट किती मारणार आहे. आपला पार्ट 1 आणि पार्ट 2 होणार आणि एपिसोड 139 राहणार बरं का. 139 मध्ये पार्ट 2 होणार बरं का भावांनो. तर चला असे करणार, म्हणजे थोडं वेगळंच करणार. आज आपल्याला शिक्षा भेटलीच पाहिजे आणि ते आपण हकदार आहे शिक्षा भेटायची बरं का. तर चला पहिलं आपण आहे ब्रिज खाली चढतोय आता बरं का. तर बघा अंधार, नजारा कसा आहे माणसाची. मला पण भीती वाटते असल्या जागामध्ये. आता भिवायचं नाही, चालायचं आता पुढं. कारण की आता भिवलो ना आयुष्यामध्ये भिवतो जाणार आपण बरं का भावानो. तर चला पहिले कॅमेरा सेट करू, मग तुम्हाला भेटू. कॅमेरा सेट केलेला आहे. आता आपण काय करायचं ते तुम्हाला सांगतो बरं का. तर पहिला आपण नॉर्मल पुशअप मारू 150, आपले हिंदू पुशअप मारू 150, डायमंड पुशअप मारू 70 बरं का. आणि मग आपलं आता थांबायची प्रॅक्टिस करू. ते अर्धा तास आणि अर्धा तास टोटल 1 तास गेला. आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला नंतर सांगतो आपल्याला काय करायचं काय नाही. आणि स्क्वॉट आपल्याला किती मारायचा आहे पार्ट 2 मध्ये सांगतो बरं का. नॉर्मल पुशअप तर 150 झाले आणि हिंदू पुशअप 150, डायमंड पुशअप 70 मी कधी नाही मारलं आणि हिंदू पुशअप पण कधी नाही मारलं, नॉर्मल पुशअप पण कधी नाही मारलं तेवढं बरं का. तर आपल्याला शिक्षा भेटणार, कारण की आपण काल आणि गेल्या शनिवारी पण असंच केले. आणि आपल्याला कधी पण असं कधी नाही झालं की जिमला नाही जायचं. कारण की मी 2 दिवस झालं मनावरच नाही घेतलं, काल पण आणि गेल्या हप्त्यात पण. कारण की मन मला कंट्रोल करत आहे की दिमाग कुठं चाललंय का नाही आणि विसरत चाललोय आपण. कारण की मला एक झोप एक नाही महत्वाची, आणि आपण झोपतोय कधी 6 तास कधी 5 तास बरं का. जेवढा वेळ आहे तेवढं कामाला वेळ देतोय, म्हणून आपल्याला झोप नाही भेटत. आता हे पण खोटं बोलते, कारण दुसरंच आहे बरं का. आपण आज शिक्षा भेटणार आहे आपल्याला आणि आजपासून आपल्याला नवीन जीवन आपल्याला चालू होईल बरं का. कारण की हा आपल्यासाठी एक शिक्षा म्हणून मी घेतोय बरं का. लेग जे आहे तेवढे ते सांगतो तुम्हाला किती मारायचं काय नाही, सांगितलं असेल. परत तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगतो. पहिला पार्ट आहे आपला चॅलेंज पुशअप, हिंदू पुशअप, डायमंड, आणि आपल्याला 30 मिनिट हातावर थांबायची प्रॅक्टिस करू बरं का. 150 नॉर्मल पुशअप, हिंदू पुशअप 150, डायमंड पुशअप 70 बरं का. जसं होईल तसं मारू आपण. आणि चॅलेंज आपला आहे ना हातावर थांबायचा हँड स्टँड, त्याला 30 मिनिट देऊ कंपल्सरी बरं का. तर चला आता टायमिंग झालेला आहे 6 वाजत आहे बरं का. आपण कॅमेरा सेट करू. तर पहिला मारतो मी नॉर्मल पुशअप, नंतरला मारतो हिंदू पुशअप, नंतरला मारतो
डायमंड. नंतरला मग हे सगळं कम्प्लीट झालं तुम्हाला भेटतो आणि आपल्याला चॅलेंज कम्प्लीट करून घेऊ आपल्याला हातात. बरं का, चला मग भेटू का सगळं कम्प्लीट झाल्यावर. फक्त पार्ट 1 वरी जाऊ आता. पडेल का रस्ता लई छाड आहे. तर इथं मारू आता. कॅमेरा कुठे ठेवायचा, तिथे ठेवू कॅमेरा एकदम कडाला आणि इथं पुशअप मारू. ओके, तर माझा चेहरा दिसत नसतं. चेहऱ्यावर काय करायचं आपल्याला, फक्त पुशअप मारायचं. तर पहिले मी वॉर्म अप करून घेतो. बरं का, तर पहिले वॉर्म अप करून घेतो. पहिले मारू आपण नॉर्मल पुशअप. बरं का, बघू काय होते का नाही. तर कसं आहे, पहिला आपण 150 पुशअप मारलेलं आहे. बरं का, एक मिनिट मी साईडलाच आहे. तर आता आपण नॉर्मल पुशअप मारलेलं आहे आणि आपण 150 कम्प्लीट केलं. बरं का, तुम्हाला असं वाटत असेल की मी जास्त प्रेस उजव्या हाताला देतोय, तसं काय पण नाही. कारण की कॅमेरा तसा ठेवलेला आहे, कारण की आपली अर्धीच बॉडी दिसते एका साईडची, म्हणून तसं वाटते. मी पण व्हिडिओ बघितला, म्हणलं काय राहावे की हाताला जास्त प्रेस दिसते, तसं काय पण नाही. फक्त तुम्हाला वाटत आहे कॅमेऱ्याचा अँगल. बरं का, तर तसं काय नाही, दोन्ही हाताला जास्त सेम प्रेस देतोय मी. बरं का, तर आपले 150 पुशअप कम्प्लीट झाले. आता घेऊ हिंदू पुशअप 150. बघू आपले रिएक्शन किती सेट मध्ये कम्प्लीट करतो ते तुम्हाला सांगतो. त्याला मग हिंदू पुशअप कम्प्लीट झाला भेटू मी 10 मिनिटात.
आपण अजून 650 स्क्वॉट मारू शकतो का? तर मला वाटते आपल्याला तर शिक्षा भेटली पाहिजेतच आणि आपण मारलंच पाहिजेत आणि बघू आपलं रिएक्शन का होते का नाही बरं का. आता 2 चॅलेंज कम्प्लीट झाले. आता हे डायमंड पुशअप 17 मारायचे आहेत आपल्याला. मी मारतो 20-20 चे 3 सेट आणि 10 सेट मध्ये संपून टाक. आणि आपण हिंदू पुशअप 5 सेट मध्ये मारले, 30-30 चे 5 सेट मारले, टोटल 150 मारलेलं आहे बरं का. मी म्हणत असाल हा हिंदू पुशअप आहे का नाही, कारण की भरपूर प्रकारचे आहेत. नाव हेच आहे हिंदू पुशअप आहेत का नाही ते मला कमेंट करा, कारण की भरपूर प्रकारचे हिंदू पुशअप आहेत बरं का. मला कमेंट करा हे आपण जे मारतो ते हिंदू पुशअप आहेत तर कोणते दुसरं नाव आहे ह्याला बरं का. मला कमेंट करा बरं का. मला वाटतं हिंदू पुशअप आहेत हे. मी बघितले भरपूर जागी बघितले. ह्याने ह्याचे बॅकला प्रेस पडतो, शोल्डरला, चेस्टला, पूर्ण बॉडीचं. म्हणजे कसं माहिती का पूर्ण बॉडीला प्रेस पडतो हा पुशअप ना बरं असं मला वाटते बरं का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करा. माझा जे अनुभव आहे तुम्हाला ते सांगतो. चला आता डायमंड पुशअप घेऊ, 4 सेट मध्ये कम्प्लीट करून टाकू, मग भेटू तुम्हाला. कारण की आता टायमिंग झालाय 6:30 झाले का. आपल्याला टोटल ह्याला अर्धा तास गेलेला आहे. अर्धा 40 मिनिट, 30 मिनिट आपल्याला अजून हातावर थांबायची प्रॅक्टिस करायचंच आहे. नंतर आपला दुसरा पार्ट चालू होईल बरं का. चला मग भेटू तुम्हाला डायमंड पुशअप कम्प्लीट झाल्यावर. 17 मारायचं आहे बरं का. काय म्हणताय आपलं कम्प्लीट झालेलं आहे डायमंड पुशअप, हिंदू पुशअप, नॉर्मल बरं का. तर मला वाटत नव्हतं मी कम्प्लीट करेल म्हणून. हे मला अजून नॉर्मलच आहे. मी वाटलं नाही की माझी एनर्जी संपल्या म्हणून बरं का. आपला टोटल गेलेला आहे वेळ अर्धा तास गेलेला आहे. मी चालू केलं तर 6:10 ला, आता संपला आहे 6:40-42, 2-3 मिनिट जिकडे तिकडे आपल्याला. म्हणजे कसं माहिती आहे का आपला 2-3 मिनिट वेळ कशामुळे गेला, कॅमेरा घेण्यात, कॅमेरा म्हणजे आपली तयारी करण्याच्या 2-3 मिनिट नाही धरायची. आता टायमिंग झालाय 6:43. काय बोलवलं काही समजा नाही गेलं मला. तरी चला आता आपल्याला चेक करायचं आहे पुढे 30 मिनिट हँड स्टंट. आपला हा चॅलेंज आहे, आपली शिक्षा होती. आता आपला चॅलेंज आहे पार्ट मध्ये तर धमाल होईल. मला 100% माहित आहे, कारण की लेग मारल्यानंतर चला येते का नाही काम आहे. कारण की आपण फर्स्ट टाइम करतोय तेवढे 650 स्क्वॉट मारतो बरं का. तर मला काय वाटतं आपण नॉर्मल पुशअप, हिंदू पुशअप, डायमंड पुशअप बरोबर मारलंय चुकीचं मारलं ते मला कमेंट करा बरं का. जास्त वेळ नाही बोलणार, कारण की टायमिंग कुणासाठी थांबत नसतो बरं का. कारण की आपण टाइम घालतोय वाया, कारण की आपल्यामध्ये आळस भरपूर भरलेला आहे. ते म्हणतात ना आळस हा माणसाचा शत्रू आहे बरं का. सेम तसंच आहे बरं का. तर चला आता आपण तयारीला लागू. कॅमेरा सेट झाला, जे काय आहे पुढलं बोलायचे ते बोलू. चला मग. तर आपण कॅमेरा सेट केलेला आहे बरं का. तर पहिलं आपलं सामान घेऊ. काय काय आहे ते, काही सामान नाही, सामान म्हणतोय बिनकामाचं. आपला मोबाईल घेऊ. मोबाईल महत्वाचा आहे आपल्यासाठी, टायमिंग साठी. चला पलीकडे जाऊ आता. पुढे चलून असले स्टंट करू आपण. का माहिती लोक काय बघितलंय बरं का. इथे जागा बरोबर आहे का. चला असं क्रॉस करू. हे पण आपल्यासाठी शिक्षा आहे म्हणून आपण मान्य करू. लॅम्प पडलो नाही पडलो ते नशीब बरं का. तर तुम्हाला काय वाटते आता आपल्याला काय करायचं काय नाही बरं का. तर मला वाटते आता धमाल करू. आता टायमिंग झालेला आहे 6:40. स्क्रीनशॉट लावतो साईडला बरं का. स्क्रीनशॉट मारला आहे. टायमिंग तुम्हाला दाखवतो. तर आता आपण उठणार आहे. हे 14 मिनिट ते 14 मिनिट, तर डायरेक्ट 7:15 बरं का. चला मग आपला चॅलेंज घेऊ आपण. बघू का होती काय नाही बरं का. आता भीती वाटलेली केलंच पाहिजे, नाही इलाज आहे. हा आपला चॅलेंज आहे. हे पहिले केले आपली ती शिक्षा होती. हा आता आपला रिअल चॅलेंज आहे.
आता आपण घेऊ आपला पुढे. तर आता आपला चालू झाला आहे दुसरा पार्ट. दुसरं चालू करण्यापूर्वी आपण सांगू की आपल्याला हातावर थांबायला जमत आहे बरं का. 30 मिनिटाच्या वरी टायमिंग गेल्यामुळे आपण बंद केला, कारण की जरा मित्र आलते, चला म्हणला त्याच्यासोबत जरा करा म्हणला, शेअर करा म्हणलं बरं का. आपल्यापेक्षा तर त्याला जास्त जमतंय बरं का, आपल्याला तेवढा जमत नाही. जमेल दमान आपण प्लॅन पुढं लय हार्डवर्क आहे आपला, फक्त आपलं बिगिनर आहे. आणि मला वाटतंय पुढे आपली पूर्ण वाट लागेल, कन्फर्म लागेल पुढे 2-3 महिन्यानं. आणि मला वाटते हातावर थांबायला तेवढे आपल्याला सोपं जात आहे का. प्रॅक्टिस चांगली झाली, पुशअप बिशअप सगळं चांगलं मारलं, चांगलं झालं, व्यवस्थित झालं सगळं. आणि आता आपण घेऊ आपला दुसरा पार्ट बरं का. चला मग दुसऱ्या पार्टला भेटू आपण. हा पहिला पार्ट संपलेला आहे.